नमस्कार मित्रांनो. महापुरुषाची व्याख्या करताना महाभारतकारांनी एक अतिशय मार्मिक सिद्धांत सांगितले आहे. तिले तैलम गवी क्षीरम काष्टे पावका म्हणतः एवं धीरो विजानियाद उपाय चास्य सिद्धये. याचा मराठी भाषांतर: तिळात तेल आहे, गाईमध्ये दूध आहे, तर लाकडात अग्नितत्व आहे. परंतु असे असले तरी एखादाच महापुरुष असा निपजतो या तत्वांच्या समन्वय साधून त्या त्या वस्तूंमधून तेल, दूध व अग्नी प्राप्त करून घेतो. या अनुषंगानं शिवरायांकडे जर बघितलं तर असं दिसतं की शिवरायांपूर्वी सह्याद्री होता, त्यावर काही उत्तुंग किल्ले होते, शूर स्वामिनिष्ठ सैनिक होते, मुत्सद्दी सैनिक होते, उच्च शिक्षित प्रशासन क्षमता असलेली मंडळी सुद्धा होती, तात्विकतेचा पंडित वर्ग होता, धर्मपरायण प्रजाही होती. या सर्वांमध्ये स्वातंत्र्याचे आवश्यक ते तत्व बीजरूपानं वसत होते. पण छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी या सर्वांचा मेळ साधून कुणीही स्वराज्य स्थापन करू शकला नाही. नेमकं इथंच शिवरायांचं मोठेपण लक्षात येतं. त्यांनी याच साधनांच्या बळावर स्वराज्य निर्माण केलं. उण्यापुऱ्या आयुष्यात सार्वभौम सिंहासनाची स्थापना करून दाखवली आणि विजापूर, दिल्ली यासारख्या पूर्व प्रस्थापित तसेच स्थिर पद झालेल्या बलदंड सत्तांना आव्हान देऊन खिळखिळे करून सोडले. ऐकले रामायण महाभारत, घडविले शिवभारत. जय शिवराय.